नमस्कार. ट्रेडिंग बेसिक टू ॲडव्हान्स सिरीज डे 3 मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपला आहे बघा ट्रेडिंग बेसिक टू ॲडव्हान्स सिरीजचा आज आपला दिवस 3रा. मधात एक दिवस आपण व्हिडिओ टाकला नाही, काय कारणास्तव आपण आता ही सिरीज परत कंटिन्यू करतोय. सो आज आपण एक इम्पॉर्टंट टॉपिकला सुरुवात करणार आहोत आजपासून, तो म्हणजे टेक्निकल ॲनालिसिस. ट्रेडिंग शिकायची असेल तर सगळ्यात मेन पार्ट आहे बघा टेक्निकल ॲनालिसिस. मग आज आपण त्याच टेक्निकल ॲनालिसिसला सुरुवात करणार आहोत. तर जास्त वेळ न घेता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करू आणि टेक्निकल ॲनालिसिस आजपासून आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. तर मग आज आपण 2 टॉपिक घेणार आहोत टेक्निकल ॲनालिसिसमध्ये. चार्ट, हा चार्ट बनतो कसा, हा बघायचा कुठे वगैरे, या सर्व गोष्टी आपण चार्टविषयी बघणार आहोत. आणि दुसरा आहे बघा कॅन्डल बनती कशी काय वगैरे, हे सर्व आपण आज बघणार आहोत. कॅन्डल वगैरे आणि चार्ट, ह्या 2 गोष्टी. तर आपण मग काय केलं, आज डायरेक्ट माहिती न सांगता आपण एक्झाम्पल सहित डायरेक्ट लाईव्हमध्ये आपण हा चार्ट दाखवणार आहोत. त्या अगोदर जर समजा हा चार्ट बघायचा कुठे, हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे बघा. तर हा चार्ट बघण्यासाठी आपण यूज करतो ट्रेडिंग व्यू ॲप. आपणच काय सर्वजण ट्रेडिंग व्यू ॲप ही चार्ट बघण्यासाठी यूज करतात. तर सर्वांनी प्ले स्टोअरला जाऊन ह्या ॲप ट्रेडिंग व्यू नाव टाकायचं आणि ही ॲप डाउनलोड करून घ्यायची आणि तिथे जीमेल लॉग इन करून पासवर्ड टाकून चार्ट बघायचा तिथे. मग आपण आता हे ट्रेडिंग व्यूवर कोणकोणते चार्ट बघू शकतो तुम्हाला सांगतो. इथे आपण स्टॉक मार्केट म्हणजे आपले शेअर मार्केटचे, त्यानंतर फॉरेक्स मार्केटचे, त्यानंतर क्रिप्टो मार्केटचे, ओव्हरऑल कोणत्या पण मार्केटचे आणि सगळ्या मार्केटचे ओव्हरऑल आपण चार्ट बघू शकतो. ट्रेडिंग करायला वेगवेगळे ब्रोकर लागतात, पण चार्ट आपण ह्या ट्रेडिंग व्यू ॲप एकमेव असं ॲप आहे, इथे आपण पूर्ण ओव्हरऑल सगळे चार्ट बघू शकतो. कोपऱ्यामध्ये दिसतं तुम्हाला ट्रेडिंग व्यू हा लोगो आहे. तर प्ले स्टोअरला जाऊन ही ॲप डाउनलोड करायचा आणि लॉग इन करून तिथे आपण चार्ट बघायचा. तर मग चार्ट म्हणायचं कशाला, चार्टच्या अगोदर तुम्हाला सांगतो चार्ट म्हणजेच काय. तर हे जे तुम्हाला बार दिसते ते छोटे मोठे रेड ग्रीन रेड ग्रीन रेड ग्रीन, तर हे पूर्ण हे जे दिसते का ह्याला म्हणायचं चार्ट. ह्याच्यामध्ये लॉजिकल असं काहीच नाही. हे जे खालीवर जातं हे मार्केट, ह्यालाच आपण चार्ट म्हणतो. आणि हा बघायचा ट्रेडिंग व्यूवर. आता त्यानंतर दुसरा टॉपिक बघा कॅन्डल. आता कॅन्डल कशाला म्हणायचं, हे जे एक दिसतंय का ह्याच्यामध्ये, जसं की हे बघा हे इथे एक ग्रीन बार आहे बघा, हा एक ग्रीन बारला असं म्हणायचं एक कॅन्डल. त्यानंतर इथं परत एक ग्रीन बारला हे एक कॅन्डल झाली. त्यानंतर हा रेड, इथे एक रेड बघा, रेड छोटी कॅन्डल असल्यासारखे बघा, ही एक झाली एक कॅन्डल. त्यानंतर ग्रीन, त्यानंतर रेड, ह्या आहेत बघा कॅन्डल. मग ह्याच कॅन्डलनी मिळून बनतो बघा चार्ट ओव्हरऑल. तर मग ही कॅन्डल बनती कशी, तर इथंच आपण समजून घ्या. बघा इथे ग्रीन कॅन्डल बनली, म्हणजे इथे काय झाली, ही कॅन्डल ओपन झाली, इथून ओपन झाली आणि इथून जर वर गेली ही आहे बघा 5 मिनिटाची कॅन्डल. इथे टाईम फ्रेम आपण दुसऱ्या पार्टमध्ये बघणार आहोत कोणता टाईम फ्रेम चांगला आहे काय. तर ही सध्या आपण जी बघतो ती आहे बघा 5 मिनिटाची कॅन्डल. इथे बघा इथे ही ओपन झाली आणि इथून पुढच्या 5 मिनिटामध्ये इथे ओव्हरऑल इथे गेली ती. पुढच्या 5 मिनिटामध्ये इथून कुठे गेली, ही वीक दिसते तुम्हाला इथपर्यंत गेली, पण तिने क्लोजिंग कुठे दिली, ह्या इथं दिली. म्हणून ही ज्यावेळेस ती वर जाऊन खाली बनली इथं फक्त वीक बनली आणि इथं क्लोजिंग दिली म्हणून ही बॉडी बनली ही पूर्ण बघा. तर ही आहे 5 मिनिटाची कॅन्डल. तर कॅन्डलवर अशा करतात बघा, हे ओपन होतात, त्यानंतर मुवमेंट करतात आणि क्लोजिंग देतात. ओपन, मुवमेंट आणि क्लोजिंग ह्या 3 स्टेपनी मिळून कॅन्डल बनते. मग आता तुम्हाला प्रत्येक कॅन्डल मागचं लॉजिक सांगतो. आता ही बघा ही रेड कॅन्डल कशी बनली असेल आणि ही वीक कशी बनली असेल हे पण सांगतो. आता मागची कॅन्डल कुठे क्लोज झाली, हे बघा ही इथे क्लोज झाली, ही दिसते का इथे एक, ही कॅन्डल क्लोज झाली. त्यानंतर मग लगेच ही इथून सुरुवात झाली. तर इथून सुरुवात झाली ही रेड कॅन्डल. मग ही इथं वीक कशी बनली, तर पहिले अगोदर ही वर गेली 1-2 मिनटामध्ये वर गेली, पण तिथून सरळ वर जाणार ती परत खाली आली आणि नंतर तिची जी ओपन प्राईज होती तिला ब्रेक केला आणि परत खालीच्या जायला सुरू झाली. म्हणून ही वरती गेली तेव्हा ग्रीन असेल, पण जेव्हा तिनं आपली ओपन प्राईज तोडली आणि खाली आली त्यानंतर ही रेडमध्ये कन्वर्ट झाली आणि सरळ खाली आली ह्या इथपर्यंत खाली आली बघा आणि परत वरती जाऊन इथे क्लोजिंग दिली. या प्रकारे ही कॅन्डल बनली बघा. ही रेड जी दिसते का ही त्या प्रकारे बनली. तर सर्व कॅन्डल अशाच प्रकारे बनतात. ह्यामध्ये पण डिफिकल्ट लॉजिकल असं काहीच नाही आहेत. ही पण बघा ही ग्रीन इथे ओपन झाली, नॉर्मल थोडी खाली केली, इथे ही रेड दिसत असेल, पण जेव्हा तिने तिचा हाय तोडला म्हणजेच जिथे ती ओपन झाली त्याच्यावर गेली तर ती ग्रीन बनायला सुरुवात होते, ग्रीन बनते आणि लगेच तिथून सरळ वर गेली बघा इथपर्यंत वरती गेली ती आणि इथून परत खाली आली आणि ती क्लोजिंग दिली. कॅन्डलमध्ये असं डिफिकल्ट कसं असं काहीच नाही, फक्त ओपन कुठे होते आणि मुवमेंट करते, ओपन होते मुवमेंट करते आणि क्लोजिंग देते, यानुसार ती कॅन्डल बनत असते. खूप सोपं आहे बघा. ह्या सगळ्यांना हे एक जे दिसतं त्यांना म्हणतात कॅन्डल. यामध्ये डिफिकल्ट असं काही नाही. तर आपण आजचा व्हिडिओ इथेच संपणार आहोत. सो धन्यवाद. ज्यांना कोणाला ही सिरीज कंटिन्यू करायची आहे त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला जॉईन होऊन घ्या.
आपण उद्या नेक्स्ट टॉपिकवर बोलणार आहोत, जे की आहे टाईम फ्रेम. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे बघा ना, खूप चांगला व्हिडिओ आपण उद्या त्यावर टाकणार आहोत. सो धन्यवाद.